राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथे पाणी वाटपाच्या कारणावरून दोन नेत्यांमध्ये वाद निर्माण होऊन पाणी वाटपाचे श्रेय कोणाला द्यायचे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन हा वाद आता चव्हाट्यावर आलाय। राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथे गेल्या 18 वर्षांपासून बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या विहिरीचे पाणी उन्हाळ्यातील 3-4 महिने येवले आखाडा येथील नागरिकांना पाईपलाईन करून पुरवले जाते। 2 दिवसांपूर्वी सदर पाईपलाईन नगरसेवक शहाजी ठाकूर यांनी कट करून पाईपला बूज लावल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। याबाबत नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि राजकारणासाठी असे कपटी उद्योग करू नये, विनाकारण नागरिकांना वेठीस धरण्याचे काम कोणी करत असेल तर त्याची गय करणार नाही असा दम भरलाय। एक तर उन्हाळ्याची तीव्र परिस्थिती आहे। नगरपालिकेमध्ये आम्ही पाणी पुरवठा सुरळीत करता दिवस रात्र त्या कामी कुठं पाणी कमी पडलं त्या कामी वेळ देण्याचा प्रयत्न असताना येवले आखाड्यावरती एका पाईपलाईनद्वारे गावाला पाणी पुरवठा 2 पाईपलाईनद्वारे होतो आणि केवळ राजकीय श्रेय वादाकरता कुणाच्या तरी वैयक्तिक वादामधून इथं एक पाईपलाईन त्या ठिकाणी पाईप चोरीला गेलेला आहे आणि अशा उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये मात्र आपण पाणी देण्याकरता धडपड केली पाहिजे, तर इथं पाणी तोडण्याकरता त्या ठिकाणी राजकारणातून धडपड होताना दिसते। अत्यंत खरं केविलवाणा विषय आहे या ठिकाणी। म्हणजे अशा वेळीच खरं उलट पाणी जास्त देण्याकरता आमची धडपड चालू आहे आणि इथं मात्र पाणी तोडण्याकरता धडपड या ठिकाणी चालू असताना इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण या ठिकाणी जर होत असेल तर मला या ठिकाणी खरं लाज वाटते अशा ठिकाणी खरं विषय घ्यायला। खरं माझी अपेक्षा आहे की लवकरात लवकर ही पण पाईपलाईन जर झाली नाही तर निश्चितपणे पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करावे लागतील। ही पाईपलाईन पर्यायी खरं व्यवस्था म्हणून या गावाकरता उपलब्ध आहे। मध्यंतरी जेव्हा डीपी जळाली होती तेव्हा या पाईपलाईनद्वारेच गावाने अख्ख्या येवले आखाड्याला खरं त्या ठिकाणी पाणी पुरवठा झाला होता आणि वैयक्तिक वादातून किंवा राजकारणाचे श्रेयवादातून जर अशी पाईपलाईन तुटली जात असेल तर निश्चितपणे खेदाची बाब आहे। या गावाचं राजकारण आता कुठल्या लेवलला चाललंय ह्याचं खरं आपल्या सर्वांनाच विचार करावा लागेल। तेव्हा माझी अपेक्षा आहे की हा पाईप ज्यांनी कोणी तोडला असेल त्यांनी जर लवकर बसवून दिला नाही तर निश्चितपणे पालिकेला यामध्ये गुन्हे दाखल करावे लागतील। याबाबत विरोधी पक्षातील नगरसेवक शहाजी ठाकूर यांनी सांगितलं की सदर पाईपलाईन ही मी स्वखर्चाने केली आहे। नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून मी माझ्या घराजवळ स्वखर्चाने बोर घेऊन ते पाणी नागरिकांना पुरवित आहे। सदर पाईपलाईन कट करण्यात माझा कोणताही कपटी उद्देश नाही। सदर विषय हा आमचा स्थानिक लोकांमधील खासगी विषय आहे। नगराध्यक्षांनी आमच्या खासगी विषयात लक्ष घालण्यापेक्षा नगर परिषदकडून नागरिकांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी कसे देता येईल याकडे लक्ष द्यावे। 15 साली स्वखर्चातून माननीय आमदार शिवाजीराव कडले साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकांसाठी पिण्याची योजना दिली होती। ही योजना पूर्णपणे मी गोरगरीब लोकांसाठी केली होती। त्या योजनेचा लाभ निश्चित लोकांना झालेला होता, कारण नगरपालिकेचं पाणी आजपर्यंतही आमच्याकडे येत नाही। पाईपलाईन केलेली असूनही नगरपालिकेची पाईपलाईन असूनही या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा कुठलाही पर्याय नसल्या कारणाने मी ही योजना खरोखर लोकांसाठी केली होती। पण त्यामध्ये काही विरोधक ज्याला मी विरोध न जुमानता समजता त्याला मी पाणी दिलं होतं, पण ते आमच्याच काही लोकांवर गरीब लोकांवर दादागिरीचं काम करतात। ते दादागिरीचं काम केल्यामुळेच हे प्रश्न उद्भवला होता आणि हा प्रश्न उद्भवला असता याच्यामध्ये पूर्णपणे राजकारण घुसलेलं आहे। ही योजना पूर्णपणे मी स्वतः केली असून याच्यात नगरपालिकेचा कुठलाही संबंध नाही। ही योजना आज जरी मी माझ्यावर खोटे आरोप केलेले आहेत की मी पाईप कट केले, अमुक केले, पाईप कुठल्याही प्रकारचं पाईप कट नसून मी पूर्णपणे नगरपालिकेला पाणी येत नसल्या कारणानं पूर्णपणे गावाचा कुठलाही पुरवठा आज बंद नाही। माझ्या बोरवेलचं पाणी लोकांना आजपर्यंत चालूच आहे आणि यापुढेही मी अशीच सेवा लोकांसाठी करणार आहे। यामध्ये मला जास्त काही बोलायचं नाही, कारण याच्यामध्ये राजकारण आलेलं आहे। यावेळी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, शहाजी ठाकूर, दशरथ पोपळघट, राजेंद्र जाधव, विलास तनपुरे, बालू शेटे, बाबासाहेब येवले, बाळासाहेब जाधव, आबासाहेब वने, मच्छिंद्र शेटे आदी उपस्थित होते। मात्र येवले आखाडा येथे स्थानिक 2 नेत्यांच्या जिरवाजिरवीच्या राजकारणात नागरिकांचे हाल होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होतीये। आज
माननीय प्राजक्ता तनपुरे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व नगरसेवक अतिशय तातडीने येवल्या कड्यावर पिण्याच्या पाण्यासंदर्भात आले. खरं तर त्यांना माहिती देणारे चुकीचे होते. कारण प्रत्यक्ष फक्त एका व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळं आणि त्यांनी चुकीची माहिती दिल्यामुळं हा सर्व प्रकार घडला. खरं तर ही योजना कोणाची काय कोणाची, पण ज्यांनी केली त्यांनी एका चांगल्या उद्देशाने केली की गावाला पाणी मिळावं, सगळ्यांना पाणी मिळावं. पण राजकारणाच्या विकृतपणाला काही लोक राजकारणाचा विकृतपणा करतात आणि नेत्यामध्ये भांडणं लावून देतात आणि तोच प्रकार आज घडला. खरं तर हे गाव पातळीवरलं भांडण होतं, हे समंजसपणे इथंच मिटलं असतं. आजही लोकांची भावना अशी आहे की एखाद्या सामान्य गरिबाच्या संकटात एवढे सगळे नगरसेवक आले असते का? एका चुकीच्या माणसाकरता तुम्ही सगळे यंत्रणा राबवता, तर मग भविष्यात तुम्ही आमच्या ह्या अशा योजनाकरता धावत पळत येणार आहात का? मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.